मी तुझ्या सोबत असेन. HFची स्पोक्सपर्सन स्वॉप करण्याची रिक्वेस्ट लगेच संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये पसरली. आदित्यनेही त्याच्या डाऊन टाईम दरम्यान ही बातमी ऐकली. त्याच्यासाठी HFची स्पोक्सपर्सन होणं यात काही विशेष नव्हतं, पण शनायासाठी ती फार मोठी गोष्ट होती. सो त्याने लगेच शनायाला फोन केला आणि म्हणाला, "यू डिड वेल." शनायाने स्माईल देत ग्रेटफुली उत्तर दिलं, "तू माझे कौतुक केल्याने मला सगळ्यात जास्त आनंद झालाय. टॉप 1 पोझिशनवर येण्यासाठी मी तुझा वेट करेन." यावेळी शनायाने फक्त 2 शब्दात उत्तर दिलं, "आय विल." प्रज्ञाच्या अगली ॲटिट्यूडला फेस करण्यासाठी टॅलेंट एंटरटेनमेंटमध्ये परत जाण्याची वेळ आली होती. ज्यावेळी हा मेसेज व्हायरल होत होता त्यावेळी प्रज्ञा अजूनही वेदांच्या घरात निवांत झोपली होती. काल रात्री ती थेट हॉस्पिटलमधून वेदांच्या घरी आली होती आणि त्याला गिल्टी फील करवून पूर्ण रात्र त्याला तिथेच थांबवून ठेवलं होतं आणि त्याला शनायाला अजिबात फोन करू नव्हता दिला. तिला असं वाटत होतं की तिच्याकडे असलेली कोणतीही गोष्ट बळकावण्याचे स्वप्न दुसऱ्यांनी बघू नये, इस्पेशली शनायाने, जी नेहमीच तिच्या विरोधात होती. तिचा असिस्टंट इम्पेशंट झाला होता आणि तो घरात जाताच त्याने प्रज्ञाला न्यूज पाहण्यासाठी न्यूजपेपर दिला आणि पाहता क्षणी तिचा त्यावर विश्वासच बसेना. HFची स्पोक्सपर्सन आधीच ठरली होती. HF आता ती रिप्लेस कशी करू शकते? प्रज्ञा, दिस इज रिअल. वेदांत सरांना आज दुपारी HF कडून फोन आला होता. त्यांनी सरांना पर्सनली सांगितलं की स्पोक्सपर्सन स्वॉप करून शनायाला द्या, नाहीतर ते दुसऱ्या कंपनीबरोबर डील करतील. तिचा असिस्टंट म्हणाला, "चल ऑफिसला जाऊया. या इन्सिडेंटचं वेदांतने मला पर्सनली एक्सप्लेनेशन द्यावं अशी माझी इच्छा आहे." प्रज्ञाला हे माहिती आहे की जर तिने फोनवर किंवा घरी वेदांशी या विषयावर चर्चा केली तर तो त्यातून बाहेर पडण्यासाठी तिच्याशी काही ना काही कारण काढून गोड गोड बोलेल. म्हणूनच तिने ऑफिसला जाण्याचा निर्णय घेतला. आता या प्रॉब्लेमचा सामना वेदांतला प्रोफेशनली करावा लागणार होता. इकडे वेदांत आधीच संपण्याच्या मार्गावर होता. HF केवळ शनायासाठी प्रज्ञाला स्वॉप करण्यावर ठाम होतं, परंतु त्याला माहिती होतं की हे प्रज्ञाला खूप जड जाणार होतं. पण नाही म्हणण्याचा त्याला अधिकार होता का? शेवटी तो HFच्या विरोधात जाऊ शकत नव्हता. एकीकडे वेदांत प्रज्ञाला कम्फर्ट करण्याचा विचार करत होता, तर दुसरीकडे प्रज्ञा तिच्या असिस्टंटच्या मदतीने व्हीलचेअरवर बसून रूममध्ये आली. रूममध्ये येताच, "वेदांत, हे सर्व काय आहे? स्पोक्सपर्सनची माझी डील शनायाकडे कशी जाऊ शकते?" वेदांतने त्याच्या असिस्टंटला रूममधून जाण्याचा इशारा केला. रूममध्ये जेव्हा फक्त ते दोघं होते तेव्हा वेदांत प्रज्ञाकडे गेला आणि त्याने तिला हग केलं. "प्रज्ञा, हे माझ्या कंट्रोलमध्ये नव्हतं. जाऊ दे, मी तुला एक दुसरी चांगली डील सिक्युअर करण्यात मदत करेन. तुला हे माहितीये ना की HF मधील मिस्टर विक्रम मिस मुग्धाचे भाऊ आहेत, जी टॉप 10 मॉडेल अवॉर्डच्या जजेसपैकी एक आहे. हे डील माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट होतं." प्रज्ञाने रागाने वेदांतला दूर ढकललं. तिचा आवाज बोलताना कापत होता. ती म्हणाली, "तिने आधीच माझ्याकडून तुला हिसकावून घेतलंय. एवढं पुरेसं नाहीये का? तिला माझ्याबरोबर प्रत्येक गोष्टीसाठी का भांडायचं असतं? मला काही माहीत नाही. हे डील जर माझ्याकडून घेतलं गेलं ना तर मला तुझं हे मूल नको आणि मी टॅलेंट एंटरटेनमेंटमध्येही राहणार नाही. रागाच्या भरात काहीही बोलू नको." वेदांतने तिच्या रागावर कंट्रोल ठेवण्याचा प्रयत्न केला. "तू आपल्या मुलाला इतक्या सहजतेने गिव्हअप कशी करू शकतेस? तुला माहितीये ना की मी तुझ्या बाजूने आहे." पण यावेळी HFचं डिसिजन ठाम होतं. यापूर्वी शनायाने बऱ्याच वेळा अशा डील सोडल्या आहेत. आणखी एक वेळा गिव्हअप केलं तर? ती तुझ्याशी लग्न करणार आहे, तरीही तिला या डीलची काय गरज आहे? प्रज्ञाचं बोलणं ऐकल्यानंतर वेदांतला असं वाटलं की तिच्या बोलण्यात तथ्य आहे. शनायाच्या पर्सनॅलिटीमुळे तिने पास्टमध्ये बऱ्याच गोष्टींसाठीची अपॉर्च्युनिटी सोडली होती. आता आणखी एक वेळ तिच्यासाठी मॅटर करणार नाही. त्याला खात्री होती की ती अग्री करेल, म्हणून तो प्रज्ञाला कम्फर्ट करत बोलला की "मी तिच्याशी याविषयी बोलणार आहे. तू रागावू नकोस, ठीक आहे?" ती जोराने रडत वेदांच्या गळ्यात पडली. त्याच वेळी दरवाजावर कुणीतरी नॉक केलं.
शनाया आणि आनंद ऑफिसमध्ये आले होते. प्रज्ञाने लगेच तिचे रडणे थांबवले आणि वेदांतपासून स्वतःला दूर केलं. तेवढ्यात शनायाने डोर ओपन केलं आणि आत प्रवेश केला. शनाया, काल रात्री तू कुठे गेली होतीस? तुला माहितीये का, मी रात्रभर तुला शोधत होतो. वेदांतने एकामागून एक प्रश्न विचारले. शनायाने त्याच्याकडे आणि नंतर प्रज्ञाकडे पाहिलं. प्रज्ञा, आणि माझ्यात काहीही नाहीये. हा सर्व गैरसमज आहे. मी सर्व काही क्लिअर करण्यासाठी एक स्टेटमेंट आधीच रिलीज केलाय. यावर आता उगाच भांडायला नको काय? शनायाने न बोलताच दुसरीकडे पाहिलं. तिला रात्रभर शोधून काढणे, या वेदांच्या सांगण्याचा अर्थ ती चांगलाच जाणून होती. कारण त्याने इतकं मन लावून शोधलं होतं की शोधता शोधता तो प्रज्ञाबरोबरच बेडवर झोपी गेला होता. नाहीतर त्याच्या एव्हाना लक्षात आलं असतं की ती आता तिच्या आधीच्या घरात राहत नाहीये ते. टू बॅड. मिस प्रज्ञा आणि माझ्यामधला इश्यू एक गैरसमज नाहीये. शनाया शांतपणे बोलली. मी तिला बऱ्याच वेळा मदत केली आहे, तरीही ती मलाच संपवायला निघाली. तुमच्या दोघांच्या नजरेत मला बुली करणं इतकं सोपं आहे का? शनाया, प्रज्ञाला काळजी वाटत होती कारण तिथे रिपोर्टर्स होते, म्हणून ती फक्त तेच करू शकली. खरंच? शनायाने संशयास्पद प्रश्न विचारला. जाऊ दे आता, हा इन्सिडेंट होऊन गेलाय, यावर आता विचार नको. आणि हो, HF ची स्पोक्स पर्सन डील तू प्रज्ञाला परत कर. ही डील तिच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. तू आधीपासूनच माघार घेतली आहेस आणि कोणता शोही केला नाहीयेस, त्यामुळे तुझा स्पोक्स पर्सन म्हणून तसाही काही उपयोग नाहीये. वेदांत स्ट्रेट फॉरवर्ड होऊन बॉस असल्याच्या आवाजात बोलला. तो शनायाला डील प्रज्ञाला परत करण्यासाठी फोर्स करत होता. एक्झॅक्टली शनाया, तू बऱ्याच वर्षांपासून शो केलेले नाहीयेस. तुला आता स्टेजची सवयही नाहीये, प्रज्ञा पुढे म्हणाली. आणि खरं तर हे डील ओरिजिनली माझं होतं. HFने असा विचार केला असेल की मी इंजर्ड झाल्यामुळे वेळेत रिकवर होऊ शकणार नाही, म्हणून त्यांनी तुला चूज केलं असेल. आणि तसंही तुला सबस्टिट्यूट व्हायचं नाहीये, हो ना? मिस प्रज्ञाचे हे जरा शब्द विचित्र वाटतायत, शनायाने कोल्डली रिस्पॉन्ड केलं. त्यामुळे वेदांत चिडून बोलला. शनाया, तू पूर्वी अशी नव्हतीस. जर तू अजूनही माझ्यावर प्रेम करत असशील तर तू हे डील करणार नाहीस. फ्युचरमध्ये कंपनीच्या फायद्यासाठी प्रज्ञाला हा अवॉर्ड जिंकणं गरजेचं आहे, जेणेकरून आपण इंडस्ट्रीमध्ये आपलं स्टँडर्ड वाढवू शकू. वेदांतचे शब्द धमकी देणाऱ्या आवाजासारखे होते. तो इतक्या खालच्या पातळीवर उतरला की त्याने तिचं प्रेम पुन्हा रिझनसाठी यूज केलं. हे सगळं ऐकत असताना प्रज्ञाला आतून आनंद झाला होता. तिला माहिती होतं की वेदांतसाठी शनाया काहीही करेल, मग डील साईन न करणं का असेना. वेदांत, पटकन HFला कॉल कर. त्यांना इन्फॉर्म कर की शनाया तिच्या लग्नाच्या अरेंजमेंटमध्ये खूप बिझी आहे आणि ती कोणताही न्यू जॉब घेऊ नाही शकत. वेदांतने HFला इन्फॉर्म करण्यासाठी फोन उचलला, पण तेवढ्यात शनायाने त्याला थांबवलं. मी डील ऑलरेडी एक्सेप्ट केली आहे. शनाया, वेदांत शॉक होऊन बोलला. शनाया यापूर्वी कधीही त्याच्या कोणत्याही निर्णयाच्या विरोधात नव्हती. तुम्ही हे विसरू नका, मी अजूनही टॅलेंट एंटरटेनमेंटची एक मॉडेल आहे. ॲक्च्युली मी आधीच HFचे फाउंडर मिस्टर विक्रम यांच्याशी बोलली आहे आणि ते आपल्याबरोबर एकत्र काम करण्यासाठी एक्सायटेड आहेत. शनाया, मी टॅलेंट एंटरटेनमेंटचा प्रेसिडेंट आहे. डिसिजन घेण्याची पॉवर माझ्याकडे आहे, तुझ्याकडे नाही. तू प्रज्ञाची डील का घेतेस? वेदांत रागाने तिच्याकडे बघत बोलला. तुला वाटते की मी हे डील मला पाहिजे म्हणून एक्सेप्ट केलंय? HFने स्वॉपसाठी रिक्वेस्ट केली होती. मला काळजी होती की शेवटी आपल्यासाठी काही उरणार नाही, म्हणून मी तुझ्यासाठीच हे डील होल्ड करण्याचा प्रयत्न केला. ॲक्च्युली मी तुझ्या आणि प्रज्ञाच्या रुमर्सवर अजिबात बिलीव्ह केलं नाहीये, पण तू तर प्रज्ञाला स्पोक्स पर्सन डील मिळवून देण्यासाठी डील लूज करायलाही तयार झाला आहेस. ह्याचंच मला आश्चर्य वाटतंय. खरंच तुमच्यामध्ये काही नाहीये ना नक्की? नाही ग, तू असा काय विचार करतीये? वेदांत नकार देत म्हणाला. मला फक्त असं वाटतं की आपण दोघे लग्न करणार आहोत, मग तू घरीच राहून आपली फॅमिली का सांभाळत नाहीस? मग तू मिस्टर विक्रमला जाऊन समजावून सांगशील का? शनाया थोडी अपसेट झाली. तसेच मी प्रज्ञाकडून डील काढून घेतली या तुझ्या म्हणण्याचा अर्थ काय आहे?
मी तिला माझ्याकडून सगळं हिरावून घेण्याची परमिशन दिली हेच पुरेसं नाही का? शेवटी ती तर माझ्या काइंडनेसची किंमत पण ठेवणार नाही. शनाया, त्यावेळी तूच अचानक डिक्लेअर केलेलंस की तू ह्या मॉडेलिंगपासून दूर जाणार आहेस म्हणून तुझा जॉब मला देण्यात आला. तू मला परमिशन दिली म्हणजे काय? प्रज्ञा शनायाशीच आर्ग्यू करायला लागली. तिला हे कधीच आवडलं नाही की लोक तिला शनायाची रिप्लेसमेंट म्हणून ओळखतात. आणि आता तू तुझी पॉप्युलॅरिटी आणि अबिलिटी बघता तू मला तुझ्याकडून सगळं हिरावून घेण्याची परमिशन दिलीस, या तुझ्या म्हणण्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाही. ओके देन, तू जर मिस्टर विक्रमला त्यांचं माइंड चेंज करायला कन्व्हिन्स करू शकलास तर मी माघार घेईन. मला आता कोणतेही कमेंट्स करायचे नाहीयेत. वेदांत दोघींच्यामध्ये डिफिकल्ट सिच्युएशनमध्ये सापडला होता. सर्वात महत्वाचं म्हणजे शनाया अजूनही रागात होती. नाहीतर तिने त्याचं डिसिजन डिनाय केलं नसतं. असं काहीही तिने यापूर्वी कधीही केलं नव्हतं. HFने खरंच स्पोक्सपर्सनची डील शनायाला देण्याची रिक्वेस्ट केली होती. म्हणून शेवटी वेदांतला त्यांच्यात पडावं लागलं आणि तो दोघींनाही समजावत म्हणाला, आर्ग्यू करणं थांबवा. HFची रिक्वेस्ट आहे, सो आपण त्यांचं डिसिजन एक्सेप्ट करतो आहोत. म्हणून स्पोक्सपर्सन शनायाबरोबर स्वॉप केलं जाईल. वेदांत सर, प्रज्ञा रडक्या आवाजात बोलली. इट्स डिसाइडेड देन. तुम्ही दोघे आता जाऊ शकता. शनाया, आनंदला आत यायला सांग. वेदांतने कोल्डली ऑर्डर दिली. हे आता क्लिअर आहे की त्याच्याकडे शनायाला स्वॉप करण्याशिवाय कोणताही ऑप्शन नव्हता. परंतु तिच्याकडून झालेल्या इन्सल्टमुळे त्याला राग येत होता आणि हे सगळं अजिबात आवडत नव्हतं. शनाया हुशार होती आणि वेदांत नेमका काय विचार करतो आहे हे तिला माहिती होतं. पण जर आता त्याला असं वाटत असेल की ती त्याच्या फिलिंग्सना कन्सिडर करेल तर तसं मुळीच होणार नव्हतं. प्रज्ञा शनायाच्या मागे गेली. ती आतून खूप रागावली होती आणि तिच्या एक्सप्रेशन्सवरून हे दिसत होतं की ती आता राग कंट्रोल करू शकत नाहीये. ते त्या रागाच्या भरातच ती तिच्या असिस्टंटला म्हणाली, थोड्या वेळात माझे रिकवर होतानाचे काही फोटो घे आणि त्यांना ऑनलाईन पोस्ट कर. माझ्या फॅन्समध्ये खळबळ उडाली पाहिजे. म्हणजे शनायाने माझं डील माझ्याकडून काढून घेतलं आहे अशा कंप्लेंट्स ते करतीलच. जर मला ती डील मिळणार नसेल तर मी तिलाही ती डील मिळू देणार नाही. काळजी करू नकोस, मला काय करायचंय हे मला माहितीये. तिच्या असिस्टंटने तिला धीर दिला. इकडे खोलीत परत आल्यावर शनायाने आनंदकडे पाहिलं आणि त्याला विंक करत म्हणाली, नर्वस होऊ नकोस. नर्वस? तू माझी चेष्टा करतेस का? मी कोण आहे असं तुला वाटतं? आनंदने डोळे फिरवत तिला विचारलं. जॉबचा हा माझा पहिला दिवस नाहीये. जर वेदांत मला डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते इतके सोपे नाहीये. लेट्स वेट अँड सी. असे बोलून तो गंभीर एक्सप्रेशन देत बाहेर गेला. पूर्वी शनायाने कधी त्याला जास्त बोलू दिलं नाही, पण आता सिच्युएशन बदलली होती. आनंदला यापुढे स्वतःला रोखण्याची गरज नव्हती. काही वेळानंतर वेदांतच्या ऑफिसमध्ये आनंदने प्रवेश केला आणि वेदांतने सरळ त्याच्यासमोर कॉन्ट्रॅक्ट फेकला. तू कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन केल्याबद्दल आम्हाला कंपेन्सेशन देण्यासाठी तयार राहा आणि इथून निघून जा. निघून जा? आनंद जोरात हसला. वेदांत सर, तुमची मेमरी खूपच खराब आहे असं वाटतंय. मी पहिल्यांदा जेव्हा टॅलेंट एंटरटेनमेंटशी माझं कॉन्ट्रॅक्ट साईन केलं तेव्हा माझी सॅलरी आणि शनायाची अपेअरन्स फी स्पष्टपणे लिहिली गेली होती. पण इतके वर्ष प्रज्ञाने शनायाचे काम हिसकावून घेतले आणि त्यामुळे माझी सॅलरी कॉन्ट्रॅक्टमध्ये जेवढी आहे ती तुम्ही कधीच दिली नाही. मग कॉन्ट्रॅक्टचं उल्लंघन नक्की कोणी केलं? शिवाय मी पोस्ट केलेले आर्टिकल शनायाच्या हितासाठी होते. मग मी कॉन्ट्रॅक्टच्या कुठल्या पार्टचं उल्लंघन केलं? तू? वेदांतला विश्वासच बसत नव्हता की एक साधा मॅनेजर त्याला एवढं बोलू शकतो. त्याचा इगो दिखावला गेला. तू जर सिच्युएशन अजून बिघडेल ह्यासाठी घाबरत नसशील तर आपण कोर्टात जाऊया. मला काही फरक नाही पडत. पण त्यानंतर इंडस्ट्रीमधील किती लोक टॅलेंट एंटरटेनमेंटवर ट्रस्ट करतील? आनंद चॅलेंज देण्याच्या टोनमध्ये बोलला. तुला नक्की काय पाहिजे? मला एवढंच हवं आहे की आपण चांगल्या वेनी हे सगळं संपवूया. मी कॉन्ट्रॅक्टवर साईन करून निघून जाईन, पण तुम्ही कोणतंही कंपेन्सेशन मागणार नाही. या क्षणापासून आपण एकमेकांचं काही देणं लागत नाही. वेदांतने आनंदला रागाने पाहिलं,
पण तो परत आर्ग्यू करू शकला नाही. शेवटी वेदांतकडे डॉक्युमेंट्सवर साईन करण्याशिवाय पर्याय नव्हता. लीव्ह, मला पुन्हा तुला भेटायचं नाहीये. वेदांत, मी तुला वॉर्न करतोय. तू सगळं काही लपवू शकशील असं कधी होणार नाही. एक दिवस सत्य बाहेर येईलच. तुम्ही शनायाशी ज्या पद्धतीने वागला आहात, लवकरच त्याची परतफेड तुम्हाला अजून जास्त त्रास सहन करून करावी लागणार आहे. हे बोलल्यानंतर आनंद कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलेले डॉक्युमेंट्स हातात घेऊन ऑफिसमधून बाहेर पडला. रूममध्ये उभ्या राहिलेल्या वेदांतने आनंदच्या शब्दांचा विचार केला आणि रागाच्या भरात त्याने समोर असलेलं टेबल धरून उलटं केलं. शनायाला आनंदची काळजी नव्हती. ॲक्च्युली कॉन्ट्रॅक्टमध्ये फ्लॉज शोधणं खूप सोपं होतं. कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केल्यानंतर आनंदने ऑफिस सोडलं नाही. त्याऐवजी तो शनायाच्या बाजूला उभा राहिला. वेदांत जेव्हा केबिनमधून बाहेर आला तेव्हा त्याची भेट परत आनंदशी झाली. तू अजूनही इथे का आहेस? वेदांतने रागाने विचारलं. शनाया आधी काहीच बोलली नाही. मग तिने सांगितलं, मी जस्ट आनंदला हायर केलाय. शनाया, तुझ्या मॅनेजरचं कॉन्ट्रॅक्ट कंपनी मॅनेज करते, मग तू नवीन मॅनेजर कसा हायर केलास? शनायाचं वागणं आता वेदांतला वेड लावत होतं. अरे, मी मॅनेजर हायर केला नाहीये, मी त्याला असिस्टंट म्हणून हायर केलाय. मला स्वतःचा असिस्टंट हायर करण्याचा हक्क आहे, हो ना? शनाया शांतपणे हसली. आफ्टर ऑल, आनंदने बऱ्याच वर्षांपासून माझी काळजी घेतली आहे. मला याची सवय झाली आहे आता. शनाया, व्हॉट्स रॉंग विथ यू? तू सारखी माझ्या अगेन्स्ट का जातेस? वेदांतने शनायाला एका बाजूला ओढलं आणि रागाने तिला विचारलं. कारण आनंद तुझ्यापेक्षा थॉटफुल आहे. तो सर्व काही माझ्या फायद्यासाठी करतोय. फक्त मी डील साईन केली म्हणून तो माझ्यावर दुसऱ्यांकडून डील चोरल्याचा आरोप तर करत नाहीये. हे ऐकल्यानंतर वेदांत शनायाकडे पाहत शांतपणे म्हणाला, शनाया, तू नेहमीच मला माझ्या करिअरमध्ये सपोर्ट केलायस. मग आता तू असं का करतेयस? मी हे आधीच सांगितलंय तुला. ब्राईट स्टारचा इन्सिडेंट हा तुम्हा दोघांचा ब्लेम मी माझ्यावर घेण्याचा शेवटचा इन्सिडेंट असेल म्हणून. आणि शनाया एकदम शांत झाली. इतकी शांत की तिचे डोळे इमोशनलेस झाले. जर तुला खरोखरच हे असं चाइल्डिश वागायचं असेल तर मला वाटतं आपण लग्न नको करूया. वेदांतने त्यांच्या लग्नाचा उल्लेख शनायाला धमकावण्यासाठी म्हणून केला होता. कारण शेवटी इतकी वर्ष शनायाच तर होती त्याच्या बाजूने, जी त्याच्यासाठी काहीही करण्यास तयार होती. बराच वेळ होऊन गेला. शनाया शांत राहिली, जणू काही ती एखाद्या विचारातच बुडली आहे. वेदांतला वाटलं ती आता गिव्हअप करेल आणि तिला तिच्या डिसिजनचा पस्तावाही झाला असेल. पण कुणीच हा विचार केला नव्हता की शनायाचा रिस्पॉन्स हा असेल. पुढील एपिसोडसाठी आत्ताच आपल्या पॉकेट FM मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करून नवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन सर्वात आधी मिळवा. आणि जर तुम्हाला सर्व शोजचे एपिसोड्स आत्ताच ऐकायचे असतील तर आत्ताच डाउनलोड करा आपला पॉकेट FM ॲप आणि एन्जॉय करा नवनवीन शोज.